सासवड येथे शिवस्मृती प्रतिष्ठान सासवड व सासवड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रध्वज समिती संचालित स्वातंत्र्यदिनी सर्वात 100 फूट उंच असणारा ध्वजस्तंभ, त्याचे वजन 1.40 टन तर 1.5 फूट व्यास हायटेशन स्टीलपासून बनवला असलेल्या ध्वजस्तंभावर डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रीय ध्वजाचा आकार 20 बाय 30 फूट आहे. हा ध्वज समुद्र सपाटीपासून सर्वात उंच आहे. यास पॉलिस्टर सिल्कपासून बनवलेला आहे. हा ध्वज रात्रंदिवस फडकत राहील. प्रत्यक्ष व त्याचे वजन 8.5 किलोग्रॅम आहे. अशा या ध्वजाचे ध्वजारोहण निवृत्ती मेजर ययाती पेठे 21 राजपुताना रायफल यांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रभात. मी प्राध्यापक सुनील शिंदे, श्री महाराष्ट्र एनसीसी ऑफिसर वाघेरे महाविद्यालय सांगली. Today's pilot Netke Abhishek, Cadet Bintari Jeevan. Parade Commander, 2nd Maharashtra Girls Battalion NCC, Senior Under Officer Sonamesh Sharvare Nitin. Rifle 1st Platoon, Senior Under Officer Navle Prathamesh Chandrakant, Combined Platoon Naval Army and Force. Second Platoon Senior 36 Maharashtra Battalion NCC, Junior Under Officer Shivardar Om Kumar. Second Platoon 36 Maharashtra Battalion, Company Sergeant Master Sanjay Pranab Deepak. Third Platoon Senior 2 Maharashtra Girls Battalion NCC, Junior Under Officer Chandra Ruchika Nagpur. Third Platoon Flag Holder Cadet Gaikwad Vishali Mahesh. Fourth Platoon Senior 3 Maharashtra Naval Unit Cadet Captain Sanjay Omkar Kashina. Fourth Platoon Flag Holder 3 Maharashtra Naval Unit Cadet Kapil Singh Ramda. Fifth Platoon Senior 2 Maharashtra Battalion, Junior Under Officer I. तर यावेळी कोविड-19 कोरोना योद्धा पुरस्काराने 40 जणांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार संजय जगताप, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पठाडे, संजय गणपत जगताप, दीपक टकले, सचिन भोंगळे, सुहास लांडगे, विजय वडणे, अजित जगताप, सागर जगताप, बाळासाहेब पायगुडे, संजय चौगुले, मनोहर जगताप, संतोष गिरमे, संदीप जगताप, संदीप राऊत, प्रवीण भोंडे, सुनील जगताप, बंडू होळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर जगताप यांनी केले. सुंदर असं कार्य ग्रामीण संस्था पुरंदरच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये पहिलं लसीकरण मुक्त गाव करण्याचा मान ग्रामीण संस्थेने संबंध देशामध्ये मिळवला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर्व सामाजिक कार्यक्रमांचा सन्मान होतोय. विकास बाळनगर, गणेश चंद्रकांत डोंबे जेजुरी, गणेश चंद्रकांत डोंबे जेजुरी, रोशन शांताराम जाधव. यानंतर श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट नायगाव संचलित श्री सिद्धेश्वर कोविड सेंटर नायगाव. मला एवढा आनंद होतो इथे हे सगळं बघून. मागच्या 2-3 वर्षामध्ये कदाचित आपण या सगळ्या गोष्टी इथे आणि या रूपाने आपण करू शकलो नाही. सगळ्यात पहिलं मी या सगळ्या मंडळींना ज्यांनी हे सगळं नियोजन केलं आहे, जे की शिवस्मृती प्रतिष्ठान, सासवड नगरपालिका, राष्ट्रध्वज समिती यांनी हा जो सगळा परिश्रम घेऊन आणि त्याच्याबरोबर NCC कॅडेट्सनी जी इथे स्फूर्ती आणि एक युनिटी दाखवली आहे ती खरंच अस्मरणीय आहे.
आपण मागच्या 18 महिन्यापासून किमान कोविड-19ला याच्यामध्ये अटकलो आहोत आणि त्याच्यातनं कधी सुटू याची कोणालाही शाश्वती नाही आहे. त्या दरम्यान आपण या सगळ्या गोष्टी करतोय आणि या सगळ्या गोष्टीचा एकच अर्थ होतो की आपल्याला ह्युमन रेस जी आहे की ती कशी आपण पुढे याच्यावर जिंकणार, त्या रोगावर हा सगळ्यात मोठा आपल्या सगळ्यांसमोर प्रश्न उभा झाला आहे. पण त्याचा जो एक नियुक्त केला गेला आयोजन आहे जे की वॅक्सिनेशन, जे सगळ्यांनी आपण करायला पाहिजे, त्याचं सगळ्यात मोठं याच्यात रूप तयार होईल की आपण प्रत्येकाने या वॅक्सिनेशनला आरी जावं आणि वॅक्सिनेशन घ्यावं. तरच आपल्याला या रोगाची निम्म शाश्वती होईल की तो पूर्णपणे आपल्याला आपल्या दुनियेतनं सोडून जाऊ शकेल, का त्याच्यावर आपण मात करू शकतो. 15 ऑगस्ट हा एक फार ऐतिहासिक दिवस आहे भारतासाठी, कारण की त्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण भारताला इंडिपेंडन्स दिला होता ब्रिटिशरांनी. पण ही चळवळ जी होती इंडिपेंडन्सची ती काही 1947ला नव्हती झाली, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याची सगळ्यात पहिली चळवळ जी चालू झाली होती जेव्हा शिवाजी महाराजांनी ही स्वराज्य म्हणून ती जी चळवळ चालू केली होती 1628 पासून जी चळवळ चालू झाली होती ती बऱ्याच घटकामध्ये 1857ला जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण म्युटनी केली होती ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट, आणि तेव्हापासून बरेचसे फ्रीडम फायटर्स या चळवळीत सामील होऊन त्यांनी त्यांचे प्राण गमावले. मी आता परत ऐतिहासिक गोष्टीमध्ये जात नाही, कारण की आपण सगळे जे वाचतो आणि आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे. पण नक्कीच आजच्या दिवशी जे आपले फ्रीडम फायटर्स होते त्यांचं स्मरण करणं ही तेवढंच गरजेचं आहे. इतिहास हा सगळ्यात मोठा विषय आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आहे, आपल्या देशासाठी पण आहे आणि प्रत्येक देशासाठी आहे. इतिहास नसला तर आपण पुढे काय कसे करू आणि त्याच्यावर अशा हे जे कोविड-19 वगैरेचे जे सगळे रोग होतात का, जे असे पॅन्डेमिक तयार होतात त्याच्यावर आपण कशी मात करायची, त्याला आपल्याला समोरी जाता येणार नाही जर आपल्याकडे इतिहास नसला. आपला जो इतिहास आहे तो एवढा 16 अक्षरात लिहिला आहे की त्याला तेवढं आपण वाचू तेवढंच आपल्याला ते जास्त ओळखतं. मी सगळ्यांना त्यामुळे जे काय NCC कॅडेट्स इथे माझ्यासमोर आहेत का आपले फॅमिली मेंबर्स आहेत, इव्हन जे शाळेत आता सध्या जाऊ शकत नाही, ऑनलाईनच्या दृष्टीने आपण हवा तसा अभ्यास करू शकत नाही आहोत, पण मी त्यांना एकच कळकळीची विनंती करेन की त्यांनी वाचन हे जे आहे हे सोडलं नाही पाहिजे. सध्याच्या काळात आपल्याला असं होतं की आपण वाचू शकत नाही, आपले कॉन्सन्ट्रेशन लेवल्स कमी असतात कारण की आपण ऑनलाईन लेक्चर्समध्ये असतो. पण जिथपर्यंत आपण वाचन नाही करणार तिथपर्यंत आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होणार नाही. मी सगळ्यांना त्यामुळे ही एक विनंती करतो आणि माझे काही जीवनातले रोग जे मी आत्तापर्यंत सांभाळत आलो आहे त्यापैकी काही मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज इथे बऱ्याचशा NCC कॅडेट या लोकांना ही गोष्ट कदाचित माहिती असेल का, जे अतिथीगण इथे आलेले आहेत त्यांना माहिती असेल, पण ही गोष्ट फार गरजेची आहे जी मी सांगत जातो तुम्हाला. जी जीवनात 3 C म्हणजे ABCचा जो C असतो तो 3 C, करेज, कमिटमेंट अँड कन्व्हिक्शन. मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करेजसाठी आपण धैर्य म्हणतो. धैर्य आपण कोणाला मारून का कोणाला कुंभळत मारून का यांनी धैर्य येत नसतं. धैर्य आपल्याला येतं सत्य बोलून, एक दुसऱ्यांशी आणि स्वतःशी सत्य वागून. त्यामुळे
धैर्य ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये एक स्मरण करून नेहमी त्याच्यावर वागलं पाहिजे. कमिटमेंट विच इज वचनबद्ध. वचनबद्ध आपण स्वतःशी राहिलो आणि आपल्या आवडत्या लोकांशी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी राहिलो आणि जे आपल्याला जे कार्य करायचंय त्याच्याशी आपण वचनबद्ध राहिलो तर कुठलंही असं संकट नाही का कुठली अशी परीक्षा नाही जिच्यात तुम्ही यश नाही मिळवू शकत. कन्व्हिक्शन, त्याची आपण त्याला श्रद्धा म्हणतो मराठीत. हे 3 C एवढे महत्वाचे आहेत आपल्या प्रत्येक जणांसाठी. आपण जेव्हा शाळेपासून आपलं शिक्षण चालू करतो, आपण जेव्हा कॉलेजमध्ये येतो का आपण वेगळ्या वेगळ्या परीक्षा घेतो तेव्हा या गोष्टी आपल्याला कामात येतात. आणि या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला तुमच्या मनस्थूर तुम्हाला कामात येतील, एवढ्या तुम्हाला त्या व्यवस्थित तुमच्या जीवनात व्यवस्थित ठेवू शकतील. त्याच्याऐवजी 4 D, ABC आणि D. 4 D. डिसिप्लिन विच इज शिस्त, डिटर्मिनेशन निश्चय. बरोबर आहे. मला निश्चय आज जो इथे समोर NCC वर्ग बसलेला आहे वेगळ्या वेगळ्या आर्म फोर्सेस मधनं जे उद्या देशासाठी आर्म फोर्सेस मध्ये जातील त्यांच्यासाठी ही निश्चय ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि शिस्त, जरी तुम्ही आर्म फोर्सेस मध्ये नाही गेले पण जे काही तुम्ही सरकारी जॉब मध्ये जाल का अजून UPSC म्हणा की MPSC मध्ये जाल तिथे या सगळ्या गोष्टीचं अतिशय महत्व आहे. याने तुमचं कॅरेक्टर तयार होतं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला एक व्यवस्थित आणि सुखदायक मनुष्य म्हणून प्रदान करतात. डेडिकेशन जे आपण अर्पण करतो आणि डिवोशन त्याला आपण भक्ती म्हणतो. So 3C and 4D are extremely important for all of us in our day-to-day life, or for that matter, in our conduct with whatever that we wish to do in our life. जनहित न्यूजसाठी गणेश उदमले, पुरंदर, सासवड.